नमस्कार मित्रांनो, मी ओम कडपे शिको यारो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत सन 2025-26 या वर्षामध्ये जे विद्यार्थी सध्या 10वी उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी काय पात्रता, काय कागदपत्रे लागतील आणि कुठल्या कोर्सला कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसे की आता शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून येत्या जून महिन्यापासून जे 11वी कला विज्ञान वाणिज्य या शाखेसाठी जे ऑफलाईन पद्धतीने प्रवेश होत होते ते आता या वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत। म्हणजे जसे की फार्मसी, ITI, पॉलिटेक्निक हे जे प्रवेश पाठीमागे नॅशनलच्या काउन्सिलिंग राऊंडप्रमाणे होत होते तसेच यावर्षी 11वी कला विज्ञान वाणिज्य म्हणजेच आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स ह्या 3 ज्या शाखा आहेत या शाखेसाठी ऑनलाईन प्रवेश होणार आहेत। म्हणजे यासाठी विद्यार्थ्याला कुठेही कॉलेजवरती जाण्याची गरज नाही आहे। कॉलेजवरती एक्स्ट्रा जी फीस होते 5,000 10,000 जे कॉलेजवाले संस्था चालक वगैरे घेत होते ते आता कुठेही एक्स्ट्रा फीस देण्याची गरज नाही आहे। त्यासाठी शासनाने एक नवीन नियम तयार केलेला आहे आणि ती फीस जी आहे ती तुम्हाला ऑनलाईनच भरायची आहे। तर साधारणतः ही फीस 100 रुपयापासून 400 ते 500 रुपयाच्या दरम्यान असू शकते आणि यामध्येच तुमचा प्रवेश निश्चित होणार आहे। तर यासाठी प्रथम आता यावर्षी पहिलंच वेळ असल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना 11वीची प्रोसेस माहिती नाही आहे की कसं ॲडमिशन घ्यायचं, कुठल्या कॉलेजला जायचं, कुठले कागदपत्र कुठं सबमिट करायचे किंवा कुठून काढून घ्यायचे याची काही माहिती नाही आहे। त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। याच्या मागं आणि हे जे सरकारने यावेळेस ही जी प्रोसेस राबवली आहे की ऑनलाईन तर ऑनलाईन प्रोसेसमुळे विद्यार्थ्यांचे असे भरपूर असे फायदे होणार आहेत। ज्यांना की जवळील कॉलेज किंवा ज्यांच्या पसंतीचं कॉलेज घ्यायचं होतं पण काही कारणास्तव किंवा त्या कॉलेजची फीस जास्त असल्या कारणानं बरेच विद्यार्थ्यांना तिथं त्या कॉलेजला ॲडमिशन घेणे शक्य नव्हतं। परंतु ह्या ऑनलाईन प्रोसेसमुळं या वर्षीपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या मनपसंतीचे 3 किंवा 4 पर्याय टाकून त्यांना त्यांच्या आवडतं म्हणजे त्यांच्या कॉलेजच्या किंवा त्यांच्या घराच्या जवळचं कॉलेज त्यांच्या पसंतीचं ते ऑनलाईन फॉर्ममध्ये चॉईस करू शकतात आणि त्यानुसार त्यांच्या मेरिटनुसारच तिथलं कॉलेज त्यांना भेटणार आहे। त्याच्यामुळे याच्यात कुठल्याही संस्था चालकाचा किंवा कुठल्याही शिक्षकाचा, प्राचार्याचा हस्तक्षेप राहणार नाही आणि कुठल्याही याला म्हणजे आर्थिक परिस्थितीला याला सामोरं जाण्याची गरज नाही आहे। कारण प्रत्येक कॉलेजला फीसचं एक नियमावली सरकारनं दिलेली आहे। त्यामुळं जी ऑनलाईन प्रोसेस करताना तुम्हाला जी फीस लागणार आहे ती फीस फक्त आणि फक्त जे शासनाने नियम ठरवून दिलेले आहेत अनुदानित विना अनुदानित महाविद्यालयासाठी त्याप्रमाणेच फीस भरावी लागणार आहे। एक्स्ट्राची फीस कुठेही देण्याची तुम्हाला गरज लागणार नाही आहे। त्याच्यामुळं ह्या प्रोसेसमध्ये सामील होण्यासाठी विद्यार्थ्यांना थोडं यावर्षी प्रथम वर्ष असल्यामुळं थोड्या अडचणी येऊ शकतात। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणखी आत्तापर्यंतच्या याला कुठंही हे कागदपत्र रेडी करून ठेवलेले नाहीत। आता बऱ्याच जणांना जातीचं आरक्षण आहे, जसं आता कुणबी आरक्षण नवीन लागू झालेलं आहे, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे त्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र नाही आहेत। काही विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिलियर नाही आहेत। तर नॉन क्रिमिलियर सध्या स्थितीला तरी कंपल्सरी करणार नाही आहेत 11वीसाठी, पण पुढील 11वी 12वीच्या नंतर जे कोर्सला ॲडमिशन घ्यावं लागतं जर जातीचं आरक्षण घ्यायचं असेल तो OBC आणि VJNT ग्रुपसाठी नॉन क्रिमिनल लागतं, SC आणि STसाठी नॉन लागत नाही आहे। परंतु आता 11वी विज्ञान आणि वाणिज्य आणि कला या शाखेसाठी जे प्रवेश घ्यायचे आहेत त्याच्यासाठी जातीचं प्रमाणपत्र जर जातीमधून आरक्षण घ्यायचं असेल तर ते लागेल आणि डोमिसाईल एक कंपल्सरी लागेल, महाराष्ट्राचा रहिवासी असणारा पुरावा। आणि त्याच्यासाठी पुन्हा बऱ्याच विद्यार्थ्याकडे हे कागद नसल्यामुळं त्यांना आता हे कागद काढायला वेळ लागणार आहे आणि जातीचं प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल आता जातीच्या प्रमाणपत्रासाठी कधी 15 दिवस कधी महिना बी लागतो। तर यामध्ये या वर्षीपासून ॲडमिशन प्रोसेस ही मे महिन्यातच सर्व कोर्सची सुरू होत आहे। त्याच्यामुळं 15 जूनपर्यंत कुठल्याही परिस्थितीत सरकारला कॉलेज महाविद्यालय सर्व चालू करायचा उद्देश आहे त्यांच्यासमोर। त्यामुळे त्यांनी 10वी आणि 12वीचे निकाल हे मे महिन्यात
आजपर्यंतच्या सर्वात लवकर लावलेल्या आहेत. त्याचं कारण हेच आहे की प्रवेश प्रक्रिया 15 जूनच्या अगोदर पूर्ण करून 15 जूनपासून रेग्युलर कॉलेज चालू करण्यात यावेत, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांचा अभ्यास वेळेत पूर्ण होईल आणि त्यांना परीक्षेला चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होता येईल. हा सरकारचा उद्देश आहे यामागचा. त्यामुळे यावर्षी निकाल पण लवकर लागलेला आहे, परंतु पालकही मनावर घेत नसल्यामुळे, विद्यार्थीही मनावर घेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बी, बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना माहिती नाही की या वर्षीपासून ही प्रोसेस ऑनलाईन होणार आहे. तुम्ही घरी बसूनच वेबसाईटवरती फॉर्म भरू शकतात किंवा इंटरनेट कॅफेवर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. त्याची लिंक लवकरच चालू होणार आहे. 19 मे 2025 पासून त्याची वेबसाईट सुरू होईल. त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होईल. त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं कागदपत्र रेडी करणं गरजेचं आहे, कागदपत्र काढून घेणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला कुठंही प्रवेश घेता येणार नाही आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही की कुठल्या शाखेला प्रवेश घेतल्यानंतर काय फायदा होऊ शकतो पुढं, त्याच्यापासून कुठल्या फील्डमध्ये, कुठल्या शाखेमध्ये आपण प्रवेश घेतला आहे आणि त्या शाखेपासून पुढं कुठली भरती होऊ शकते किंवा कुठला सिलेबस त्याच्यामध्ये असू शकतो किंवा त्यासाठी काय प्रोसेस लागते, कागदपत्र कुठली लागतात, त्याच्यापासून फायदा आणि तोटा हे दोन्ही बी आपण माहिती समजून घेऊ. त्याची ॲडमिशन प्रक्रिया काय राहील, त्याची फीस किती राहील, त्याची फीस कुठं भरायची, तो फॉर्म कसा भरायचा, त्या फॉर्मसाठी लागणारी कागदपत्र कुठून काढायची आणि तो फॉर्म ऑफलाईन भरायचा की ऑनलाईन भरायचा, ही टोटल माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला पाहूया. पहिला मुद्दा आपण पाहूया की कुठल्या 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण कुठल्या कोर्सला प्रवेश घ्यायला पाहिजे आणि त्याच्यापासून काय फायदा होईल. तर प्रथम मी सांगाल कला म्हणजे आर्टपासून कुठल्या फील्डला तुम्ही जाऊ शकतात आणि त्यापासून काय फायदा होऊ शकतो. तर पहिला फायदा असा आहे, कला घेतल्यानंतर तुम्हाला सर्व मराठी आणि एक भाषा विषय इंग्लिश राहील फक्त. आणि याच्यापासून पुढं काय फायदा राहील की तुम्हाला राज्यशास्त्र, लोकप्रशासन, सहकार, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी, संस्कृत किंवा इतर एक भाषाविषय तुमच्या ज्या प्रादेशिक भाषा असेल तो विषय राहील. तर याच्यामध्ये फायदा काय होईल, ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात MPSC किंवा UPSC करायची किंवा स्पर्धा परीक्षेची, कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आणि कुठलं मेडिकल साईटला वगैरे जायचं नसेल पण MPSC किंवा UPSC किंवा भरतीची तयारी करायची असेल तर त्यांनी सरळ कला ही शाखा निवडावी. कारण कला शाखेमधून काय होतं, जे तुम्हाला MPSCला किंवा UPSCला किंवा बाकीच्या इतर भरतीसाठी जो अभ्यासक्रम लागणार आहे ते जवळपास कला शाखेमध्ये जवळपास 50% अभ्यासक्रम हा पूर्ण झालेला असतो आहे. ऑलरेडी तुम्हाला तिथं शिकून झालेला असतो. त्याचेच प्रश्न भरपूर प्रमाणात हे स्पर्धा परीक्षेसाठी उतरतात. त्याच्यामुळे ज्यांना ही तयारी करायची भरतीची किंवा शासकीय जॉबला लागायचे त्यांनी काय करायचं की ही शाखा निवडायची. त्याच्यानंतर दुसरं प्राधान्य राहील सायन्सला. आता सायन्सचं कसं झालं, भरपूर आपल्या राज्यामध्ये भरपूर असे विद्यार्थी आहेत की ते सायन्सच फील्ड निवडतात. त्याच्यामागचं कारण काय, बरेच जण असं समजतात की कला घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला काही येतच नाही आहे, म्हणजे आर्ट जर घेतला असेल तर त्या विद्यार्थ्यांना काही येतच नाही असा समज आहे. पण तसं काही नाही आहे. आर्टमध्ये बी तितकंच हे आहे, जितकं तुम्ही स्वतः अभ्यास कराल तेवढा तुमचा पुढं फायदा होईल. तुम्ही सायन्स घेतलं, कॉमर्स घेतलं आणि आर्ट घेतलं तर तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे तुम्हाला काय सक्सेस व्हायचं आहे का अनसक्सेस व्हायचं. त्यासाठी तुम्ही पहिलं काय करा, आत्ता ठरवावं लागेल तुम्हाला की सायन्स घ्यायचं का आर्ट घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं. कारण आत्ता घेतलेली जी फील्ड शाखा आहे ती तुम्हाला नंतर ग्रॅज्युएशनपर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत हे कंपल्सरी करायला लागते. नंतर तुम्ही चेंज करताल. समज BAला आता 11वीला घेतला सायन्स, नंतर सायन्समध्ये पूर्ण झालं, तुम्ही नंतर BAला गेलात, तिथं घेतलं आर्ट, पुन्हा वरती गेलात MAला तर तिथं कॉमर्स तर तसं घेता येणार नाही आहे तुम्हाला. कॉमर्स तुम्हाला घेता येणार नाही. तुम्ही सायन्समधून गेलात तर तुम्हाला BSCकडे जाता येईल किंवा मग तुम्ही मुक्तमध्ये BAला पण हे करू शकता. पण तुम्हाला आर्टमधून सायन्स नाही घेता येत. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता निर्णय घ्यायचा की तुम्हाला नेमकं भविष्यात तुम्हाला 12वी नंतर काय करायचं आहे. जेव्हा तुमचे 18 वर्ष पूर्ण होणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पाहूनच तुम्ही
ठरवा की आज काय शाखा घ्यायची, कारण आज घेतलेला निर्णय हा तुमचं भविष्य घडवणार आहे. तुम्ही घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेताना, माझ्या मित्राने कॉमर्स घेतलं म्हणून मी कॉमर्स घेतलं, माझ्या गल्लीतल्याने आर्ट घेतलं म्हणून मी आर्ट घेतलं, माझ्या मामाच्या मुलीनी सायन्स घेतलं म्हणून मी सायन्स घेतलं, तसं कुठंही न करता तुम्हाला भविष्यात काय व्हायचं आहे आणि तुम्हाला कुठला अभ्यासक्रम सोपा वाटतो त्या अभ्यासक्रमाची तुम्ही निवड करा. तुम्ही कुठल्याही दबावाला हे नका पडू, वडील काय सांगतात ते पण नका ऐकू. तुम्हाला कुठं अभ्यास होतोय, कन्फर्म तुम्हाला अभ्यास कुठं होतोय. समज तुम्हाला मराठी विषयामध्ये नॉलेज असेल तर तुम्ही मराठीच विषय घ्या. तुम्हाला विनाकारण जर तुम्हाला भूगोल विषय जड जात असेल, तुम्ही भूगोल विषय घेऊ नका. तुम्हाला ज्याच्यात तुम्हाला अभ्यासात इंटरेस्ट आहे ते विषय, ती शाखा घ्या तुम्ही. राहिला विषय सायन्सचा, सायन्स घेतल्यानंतर भरपूर फायदे आहेत, नाही असं नाही, भरपूर फायदे. त्याच्यामध्ये तुम्ही मेडिकल साईडला जाऊ शकतात, MBBS, BDS, BAMS, आणखी भरपूर मेडिकल कोर्स आहेत. त्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात, पण त्यासाठी नीट द्यावं लागेल. नीट परीक्षेत उत्तीर्ण चांगल्या मार्काने झाला तर याला तुम्हाला ॲडमिशन भेटतं, नाहीतर ॲडमिशन भेटत नाही. दुसरी गोष्ट, सायन्स जर घेतलं तर 12वी नंतर तुम्हाला D फार्मसी, B फार्मसी या कोर्सला ॲडमिशन भेटतं. ॲग्रिकल्चरला बी ॲडमिशन भेटतं, ॲग्रीला पण. आणि जर कॉमर्स घेतलं तर कॉमर्समध्ये आता कसं आहे, भरपूर अशा व्हॅकन्सी कॉमर्ससाठी बँकिंग क्षेत्रामध्ये याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे कॉमर्स जर घेतलं तर बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब लागण्याचे भरपूर चान्सेस आहेत, कंपनीमध्ये जॉब लागण्याचे भरपूर चान्सेस आहेत, ऑपरेटर म्हणून जॉबला लागणं भरपूर चान्सेस आहेत. पण सायन्समध्ये भरपूर विद्यार्थी संख्या आणि भरपूर लॉटवर लॉट बाहेर पडत असल्यामुळं सायन्सच्या याच्यामध्ये खूप स्पर्धा झालेली आहे. समज जर तुम्हाला सायन्स घेतल्यानंतर तुम्हाला एखादी फील्ड आहे, समजा D फार्मसी, तर D फार्मसीला फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. त्याच्यामुळं काय होतं, तुम्ही एकच फील्ड सगळ्यांनी निवडल्यामुळं जिथं तुम्हाला ॲडमिशन समज 95वरती क्लोज व्हायची मेरिट, तिथं तुमची 98-99वर क्लोज व्हायला लागले. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यात नंबर लागत नाही आहेत. पण कॉमर्स अशी शाखा आहे ती तुम्हाला एनी टाईम कुठंही जा, तुमच्याकडे नॉलेज असेल, तुम्ही कुठंही जा, कुठल्याही क्षेत्रात कॉमर्सला सायन्सवाल्यापेक्षा जास्त पेमेंट आणि जॉब पण जास्त आहेत. सायन्स घेतल्यानंतर काय आहे, 4-4, 5-5 वर्ष कोर्स वेगवेगळी करायला लागते, त्याच्यानंतर कुठंतरी जॉब भेटतो. आता जॉबमध्ये बी भरपूर स्पर्धा झाली, गल्लोगल्ली मेडिकल भरपूर झाले. तर त्याच्यामुळे त्या मेडिकलवाल्यांना D फार्मसी करणाऱ्याला बी जास्त काही व्हॅल्यू राहिली नाही. D.Ed सारखी व्हॅल्यू त्या विद्यार्थ्यांची होऊन बसली. त्याच्यानंतर काय आहे, B फार्मसी. तर B फार्मसीमध्ये कसं आहे, फार्मा कंपन्यामध्ये मोजक्याच व्हॅकन्सी शिल्लक असतात. त्याच्यामुळं B फार्मसीचे लॉट लाखोनी दरवर्षी उत्तीर्ण विद्यार्थी होतात, पण व्हॅकन्सी कमी असल्यामुळं जॉबच मिळत नाही आहे. त्यामुळे ते पण विद्यार्थी बेरोजगार होतात. त्याच्यामुळं काय करायचं, वाणिज्य शाखेला कसं आहे, प्रत्येक कार्यालयामध्ये जॉब आहे. कॉमर्स घेणाऱ्याला आणि टॅली ऑपरेट करणाऱ्याला कुठेही जॉब आहे, आणि कुठलाही जॉब 20,000 कमी नाही. 30, 35, 40, 50 लई साध्या ऑफिसमध्ये गेले तर 20,000 रुपयापर्यंत पेमेंट भेटतं. पण तुमच्याकडे नॉलेज, तुम्ही कोर्स कॉमर्स केला पण नॉलेजच शून्य असेल तर तुम्हाला 8 किंवा 9,000 पुणे, पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी नोकरी करायला लागेल, आणि ते मेसमध्ये आणि रूम भाड्यामध्ये तुमचं पेमेंट सगळं नील होऊन जाईल. त्याच्यामुळं जरी कोर्स कुठलीही शाखा निवडली तर तुम्हाला वैयक्तिक अभ्यास करणं हे पण तितकंच गरजेचं आहे. आता राहिला विषय, सायन्स घेतल्याचा फायदा सांगितलं, कॉमर्स घेतलेले पण फायदे सांगितले तुम्हाला, आणि विषय राहिला आता फक्त प्रवेश कुठं आणि कसा घ्यायचा. तर यावर्षीची प्रोसेस जी 11वी ॲडमिशनची प्रक्रिया आहे ती ऑनलाईन असल्यामुळं त्याच्यासाठी तुम्हाला इंटरनेट कॅफेवर किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रावर हा फॉर्म भरावा लागेल. किंवा काही कॉलेज काय करतील, विद्यार्थ्यांना बोलून घेतील, विद्यार्थ्याकडून कागदपत्र मिळवून घेतील, त्यांना म्हणतील आम्ही ॲडमिशन करून घेतो तुमचे, तुम्ही आमच्याकडे कागदपत्र जमा करा. मग त्यावेळेस तुम्ही जर ते कागदपत्र सरांकडं किंवा त्या ज्यांच्याकडे तुम्ही जमा कराल त्यांनी तर मग ते कॉलेज जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे त्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे पुढं प्रिफरन्स द्यायचे असतात, प्रिफरन्स म्हणजे तुमच्या पसंतीचे कॉलेज निवडायचे असतात, आणि ते पण ऑनलाईन निवडावं लागतात. म्हणजे समजा तुमच्या ठिकाणी तुमचं कॉलेज बीडमध्ये आहे, तर बीडमध्ये समज 4 कॉलेज आहेत, तर 4 पैकी तुमच्या घराजवळ कोणते कॉलेज आहेत ते ऑनलाईनला पण दाखवाल, आणि तुम्हाला त्या 4 कॉलेज तुमच्या जवळ असणारे कुठले घ्यायचे ते तुम्ही ठरवायचे. तुम्ही ते 4 कॉलेजला पसंती क्रमांक दिले तर ते 4 पैकी तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला कुठलं बी एक कॉलेज लागेल. परंतु तुम्ही जर डॉक्युमेंट शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जमा केले तर ते शिक्षक काय करणार किंवा ते जे ऑपरेटर असतील तिथे काय करणार, तुमच्या
पसंती क्रमांकामध्ये फक्त एकच कॉलेज टाकणार. मग एक कॉलेज जर तुमचं टाकलं तर तुम्हाला ते एक लागलेलं कॉलेजच घ्यावं लागेल. तर काही संस्था करू शकतात तसं, काही संस्था करणार नाही आहेत. काही नियमावलीप्रमाणे चालतील, काही ब्लॅकमध्ये चालतील. तर त्यासाठी तुम्हाला स्वतःच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. स्वतः इंटरनेट कॅफेवरती तुमच्या जवळच्या जा, किंवा मग तुम्ही आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जा, किंवा मी तुम्हाला पत्ता देतो तिथल्या ठिकाणाहून तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. आणि एकाच ठिकाणी तुमचे सगळे डॉक्युमेंट बी निघतील आणि एकाच ठिकाणाहून तुमची प्रक्रिया पूर्ण पार पडेल. आणि तेही घर बसल्या पडेल. तुम्हाला कुठंही जायची गरज नाही, कुठं कागद काढायला धावपळ करायची गरज नाही आहे. तुम्ही घर बसल्या सगळं मॅसेजच्या माध्यमातून टोटल माहिती आणि टोटल कागदपत्र घरपोच मिळू शकतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला आता ऑनलाईन फॉर्म कुठं भरायला लागेल आणि तो कसा भरायचा. तर ऑनलाईन प्रक्रिया ही 19 मे 2025 पासून सुरू होत आहे. इयत्ता 11वीसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान म्हणजे आर्ट, सायन्स, कॉमर्ससाठी जी प्रक्रिया चालू व्हायची आहे प्रवेश प्रक्रिया, ती 19 मे पासून दुसरा टप्पा सुरू होते. 15 मे पर्यंत संस्थेला रजिस्ट्रेशन करायला, संस्थेची फीस माहिती भरायला, ॲडमिशन प्रक्रिया, विद्यार्थी संख्या, तुकडी, विषय कोणते आहेत तुमच्या संस्थेमध्ये याची माहिती भरायला 15 मे पर्यंत मुदत दिलेली होती आणि ती मुदत संपलेली आहे काल. तर आता काय होईल, इथून पुढे 19 मे पासून दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन करायचे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो पूर्ण रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा कॉलेजची लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट लागेल. आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला कॉलेज सिलेक्शन करावं लागेल. तर ते कॉलेज सिलेक्शन कसं करायचं ते ऑनलाईन व्हिडिओ ज्यावेळेस लिंक चालू होईल 19 मेच्या नंतर, त्यावेळेस मी पूर्ण तुम्हाला माहिती देईल की ते फॉर्म कसा भरायचा, लिंक काय असेल आणि कुठं सबमिट करायचं, त्याची पूर्ण माहिती मी ती लाईव्ह व्हिडिओ बनवून तुम्हाला फॉर्मचं पूर्ण प्रोसेस दाखवून देईल ज्यावेळेस लिंक चालू होईल त्यावेळेस. पण सध्या तुम्हाला त्यासाठी आत्ता कागदपत्र काही रेडी करून ठेवायचे. तर पहिलं समजून घेऊ याला प्रवेश फीस किती असेल. तर प्रवेश फीस याला प्रत्येक कॉलेजनुसार शासनाने ठरवून दिलेली आहे. समज अनुदानित असेल तर त्याला समज उदाहरणार्थ त्याला 200 रुपये पर विद्यार्थ्याकडून घ्यायचे. ते पण ते विद्यार्थी ऑनलाईनच चलन करणार, ते ऑनलाईन चलन काढणार, ते चलन ऑनलाईनच भरायचं, कुठं शाळेत रुपये कॅश द्यायची गरज नाही. जर त्याच्यात वेळ पडली, जर नियम चेंज झाले, समज ऑनलाईन फीसच्या ऐवजी ऑफलाईन फीस जर शाळेमध्ये जमा करा, तर ती पुढची प्रक्रिया राहील. त्यावेळेस जर अपडेट याच्यात आलं तर मी तुम्हाला नक्की कळवल. पण सध्या स्थितीला जी प्रोसेस आहे बाकी कोर्सची ऑनलाईनची ती तर अशी आहे की जी कॉलेजची फीस असते म्हणजे कुठली फक्त ऑनलाईन प्रक्रियेची ती फक्त तुम्हाला चलनद्वारे भरायची. नंतर जी कॉलेजची ॲडमिशन फीस आहे ती काय ऑफलाईन पद्धतीने कॉलेजमध्ये सबमिट करू शकतात तुम्ही. कॉलेजवाले त्यांच्या लॉग इनवरून ती फीस अप्रूव्ह करून घेतील. पण जर याला ऑफलाईनच्या ऐवजी ऑनलाईन जर आली तर ती आल्यानंतर तुम्हाला त्याची अपडेट लगेच 19 मे पर्यंत देण्यात येईल. दुसरा मुद्दा, कॉलेज विद्यार्थ्याकडून जास्तीची फीस घेऊ शकतं. तर कॉलेज विद्यार्थ्याकडून जास्तीची फीस घेऊ शकत नाही शासन नियमानुसार. पण जर कॉलेजवाल्यांनी जर विद्यार्थ्याला ब्लॅकमेल म्हणजे कसं की जसं की काही कॉलेज काय करू शकतात की विद्यार्थ्याकडून हे नियम असे समोर मांडू शकतात, त्या नियमाच्या आधारे फीस जेवढी घ्यायची त्यांना तेवढी ती विद्यार्थ्याची लूट करू शकतात. पण ते सगळेच कॉलेज करतील याचे नाही, पण काही करू शकतात, ते या पद्धतीने करू शकतात. करतील का नाही हे पुढचा विषय राहिला, पण केलं तर या पद्धतीने करू शकतात की जर विद्यार्थी समज उदाहरणार्थ शासनाने सायन्ससाठी 400 रुपये फीस ठेवली ॲडमिशन फीस, तर त्या विद्यार्थ्याला ते हे करू शकतात की सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर ज्यावेळेस ऑफलाईन डॉक्युमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन तुमचा राऊंडला नंबर लागला आहे ऑनलाईन फॉर्ममधून, तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये ऑफलाईन डॉक्युमेंट सबमिट करायला जाताल त्यावेळेस तुमच्याकडे नियम घालून दिले जाऊ शकतात की बाबा सायन्सचे 400 रुपये फीस भरली पण आमच्या कॉलेजची 8,000 फीस आहे किंवा 10,000 आहे किंवा 5,000 आहे किंवा 20,000 आहे, जी काय असेल ती त्याच्या यांच्या पद्धतीने सांगू शकतात. तर विद्यार्थी म्हणाल की 400 रुपये फीस कॉलेज ऑनलाईनची आहे, मग तुम्ही 10,000 8,000 किंवा 20,000 कशामुळे घ्यायला लागले, तर ते विद्यार्थ्याला बंधन घालू शकतात. कारण काही विद्यार्थी असे असतात की ते कधी कॉलेजलाच येत नाहीत. काही विद्यार्थी असे असतात की कॉलेजला ॲडमिशन असते पण क्लास कुठे लातूरला असतोय, कधी मुंबईला असतोय, कधी औरंगाबादला असतोय, कधी नाशिकला नागपूरला असते आणि कॉलेज त्याचं दुसरीकडेच असतं. तर त्यावेळेस ते विद्यार्थ्याला काय करावं लागतं की 75% ही उपस्थिती लागतेच कॉलेजमध्ये. त्याच्यामुळे असे विद्यार्थी उपस्थित राहतच नसतात. त्याच्यामुळे त्यांना बी माहिती आहे हा 75% उपस्थित राहत नाही, 75% उपस्थिती राहिलं नाही तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही, स्कॉलरशिप मिळणार नाही तर तुम्हाला कॉलेजची फीस पूर्ण भरावं लागेल. त्याच्यामुळं काय आहे तुम्हाला उपस्थित राहावं लागेल कॉलेजला 75%. तुमचं जर रेग्युलर तुम्हाला कॉलेज करायचंच असेल त्याच कॉलेजमध्ये तर तुम्हाला एक्स्ट्रा 1 रुपयाही द्यायची गरज नाही ऑनलाईनच्या फीसच्या. आणि ती फीस स्ट्रक्चरच्या प्रमाणे जे शासन नियमान ठरवून दिलं त्याच्यापेक्षा 1 रुपयाही संस्था चालकाला देण्याची गरज नाही.
परंतु जर तुम्ही समज उदाहरणार्थ कॉलेजला बीडला ॲडमिशन घेतलं आहे आणि तुम्ही 11वी आणि 12वीचे क्लास नीटचे किंवा याची तयारी करताय ती लातूरला, तर अशा वेळेस तुमची अडचण निर्माण होऊ शकते, कारण तुम्हाला कॉलेजला 75% उपस्थिती अनिवार्य आहे आणि तुम्ही जर ती अनिवार्य नाही उपस्थित राहिलात तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो की फीस एक्स्ट्रा भरून सरांचं ऐकावं लागेल किंवा संस्था चालकाचं ऐकावं लागेल किंवा मग त्याच्यामध्ये म्हणजे आपलं एक्स्ट्राची जी फीस आहे समज किंवा प्रॅक्टिकलचे जे गुण आहेत याच्यासाठी कुठेतरी थोड्याफार अडचणी निर्माण होऊ शकतात. नाही असं नाही आहे, कारण सगळे संस्था चालक इमानदार असतील की याची गॅरंटी मी देत नाही, सगळे शिक्षक इमानदार असतील याची गॅरंटी देत नाही. शिक्षक इमानदार असतील पण त्यांना पण वरून राजकीय प्रेशर असतात किंवा काही आणखी अडचणी असतात, त्याच्यामुळं शक्यतो अशा विद्यार्थ्यांना अडचण होऊ शकते. पेमेंट भरण्याची वेळ येऊ शकते, पण ही वेळ टाळायची असेल तर मला आहे त्याच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागेल आणि घेतल्यानंतर रेग्युलर कॉलेज करायला लागेल. तुमची 75% उपस्थिती होणं गरजेचं आहे आणि जर 75% उपस्थिती तुम्ही राहणार असाल तर तुम्हाला कुठंही 1 रुपयाही जास्त देण्याची गरज नाही. आता याच्यानंतर पाहू फॉर्म भरण्यासाठी काय कागदपत्र लागतील. आता फॉर्म भरण्यासाठी काय कागदपत्र लागतील, त्याच्यासाठी पहिलं लागेल तुम्हाला आधार कार्ड, 2 नंबरला लागेल तुम्हाला 10वीचं गुणपत्रक जे की ऑनलाईनला रिझल्ट लागलेलं आहे ते असेल तरी पण चालेल. त्याच्यानंतरचं आहे तुमचं डोमासाईल. मग डोमासाईल हे तहसीलमधून निघतं किंवा तुमच्या आपले सरकार सेवा केंद्र आहे, सेतू सुविधा केंद्र आहे, तिथून पण तुम्हाला काढता येईल. आणि ते डोमासाईल काढण्यासाठी जी कागदपत्र लागतात ती ही आहेत: TC झेरॉक्स तुमचा स्वतःचा, तुमचं आधार कार्ड, तुमच्या वडिलाचं तुमच्या फॅमिलीचं राशन कार्ड, हे 3 कागदपत्र, वडिलाचं आधार कार्ड आणि तुमचा किंवा वडिलाचा पासपोर्ट फोटो, हे एक झालं. त्याच्यासाठी तुम्हाला ती कागदपत्र पूर्ण माहिती, हे पुढचा चार्ट पहा. तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटसाठी काय कागदपत्र लागतील याचं प्रत्येक चार्ट मी समोर देतो, ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यानंतर लागेल तुम्हाला TC. तर TC हे 16 मे 2025 पासून गुणपत्रक आणि TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, हे वाटप जवळपास सगळ्या संस्थेला कंपल्सरी केलेलं आहे. बोर्डाकडून ते 16 मेला ते डॉक्युमेंट देणार आहेत. डॉक्युमेंट दिल्यानंतर लगेच प्रक्रिया पार पडणार आहे. शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रक शाळेकडून वितरित विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला लागेल, जर तुम्हाला जातीचं आरक्षण घ्यायचं असेल तर समज तुमची जात SCमध्ये महार आहे किंवा मांग आहे किंवा NTBमध्ये गोसावी आहे किंवा VJमध्ये लमाण आहे किंवा मग इतर NTCमध्ये धनगर आहे, NTDमध्ये वंजारी आहे किंवा मग तुमच्या कास्टमध्ये ST असेल, STमध्ये महादेव कोळी वगैरे भरपूर जाती आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये भरपूर जाती आहेत. त्याचं बी मी सविस्तर चार्ट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला देऊन टाकल किंवा स्पेशल त्याच्यावरती व्हिडिओ बनवल. कोणत्या कॅटेगरीमध्ये म्हणजे कुठल्या कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरी येतात तर ते पूर्ण मी व्हिडिओमध्ये टाकल तुम्हाला, दुसरा व्हिडिओ स्पेशल बनवून, कारण भरपूर 400 भरपूर अशा जाती आहेत की त्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सामील येतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर जातीचं आरक्षण लागू असेल तर समज आता जे ओपन कॅटेगरीचे होते ते कुणबीमध्ये आले, तर कुणबीमध्ये आल्यानंतर आता त्यांना OBCमध्ये वर्ग करण्यात आला होता. OBCमधून त्यांना कुणबीचं जातीचं प्रमाणपत्र लागेल आणि कुणबी जातीच्या प्रमाणपत्राच्याच आधारे त्यांना कुणबीमधून आरक्षणाचा लाभ भेटेल. त्याच्यासाठी त्यांच्याकडे जातीचं आरक्षण असणं गरजेचं आहे, सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता ते जातीचं सर्टिफिकेट काढण्यासाठी कुठं जायचं आहे त्याचा पत्ता पूर्ण तुम्हाला डिटेल बी टाकून देतो आणि त्याच्यासाठी लागणारी कागदपत्र बी काय लागतील जातीच्या याच्यासाठी ते पण तुम्हाला पुढच्या चार्टमध्ये देऊन टाकतं. त्याच्यावर कुठं तुम्हाला घर बसल्या तो कागद निघल आणि त्याच्यासाठी काय कागदपत्र लागतील, फीज किती लागेल ते सर्व चार्टमध्ये तुम्हाला दाखवून देतो. आता त्याच्यानंतर पुढची प्रोसेस, जर जातीचं आरक्षण घेतलं तुम्ही किंवा नाही घ्यायचं तर ओपनमध्ये म्हणलं तर तुम्हाला जातीचं म्हणजे जात प्रमाणपत्र सर्टिफिकेट हे लागणार नाही. पण जर तुम्हाला जातीचं आरक्षण घ्यायचं असेल तर जात प्रमाणपत्र सर्टिफिकेट हे तुम्हाला कॉलेजला द्यावं लागेल. त्यासाठी शासनाने जर ठराविक वेळ वाढून दिलं तर चांगलंच, नाही दिलं तर तुम्ही आजच प्रोसेसला लागा, आजच जातीचं प्रमाणपत्र होईल तेवढं लवकरात लवकर काढून घ्या. आता हे कागदपत्र तुम्हाला सांगितले कुठून काढायचे, कसे काढायचे. आता त्याच्यासाठी आणखी तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल, समज या व्हिडिओमध्ये तुम्हाला समज आता जातीच्या प्रमाणपत्रासाठी
काय कागदपत्र लागतील याची डिटेल टाकतोय, कुठून निघेल ते पण टाकतो. आता राहिला प्रश्न तुम्ही ऑनलाईन फॉर्म कुठून भरू शकतात. आता आम्ही विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील टोटल विद्यार्थ्यांसाठी आम्ही मदत कक्ष सुरू केलेला आहे. त्या मदत कक्षाच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ टाकून तुम्हाला जे तुमचा प्रश्न आहे त्याची माहिती तुम्हाला वैयक्तिक शेअर केली जाणार, व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती शेअर केली जाणार, कॉलवर बी तुम्हाला माहिती सांगितली जाणार. तुम्हाला कॉलवर बी नाही समजलं तुम्हाला लेखी स्वरूपात बी माहिती टाकली जाणार. कुठं जातीचं प्रमाणपत्र काढायचे तर त्याचे कागद काय लागतील, कुठं लागतील आणि कुठून निघेल याची टोटल तुम्हाला माहिती मॅसेजद्वारे पण टाकली जाणार. लेखी तुम्हाला कागदावरती प्रिंट करून बी पाठवली जाणार. कारण का यावर्षी प्रथमच हे 11वीचे ॲडमिशन ऑनलाईन चालू होत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना याची माहिती नाही आहे. तर आपलं कर्तव्य आहे की शासनाला पण थोडी मदत होईल याच्यामधून. आणि नवीन प्रक्रिया असल्यामुळे शिक्षकांना पण भरपूर अडचणीला सामोरं जावं लागेल. तर त्यांना कुठंतरी सहकार्य व्हावं त्यासाठी आम्ही हे मदत कक्ष सुरू केलं आहे. आणि आम्ही आत्तापर्यंत आमच्या मदत कक्षापासून भरपूर अशा विद्यार्थ्यांना आता भरपूर असे कॉल आम्हाला येत आहेत आणि त्याची माहिती पण आम्हाला प्रत्येकाला द्यावी लागते. आणि ह्याच्यामध्ये अचूक अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच आमचा उद्देश आहे. पूर्ण टीमचा शिको यारो टीम ही फक्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक माहिती किंवा इतर प्रॅक्टिकल माहिती एकत्र गोळा करून ही विद्यार्थ्यांपर्यंत कशी शेअर करता येईल किंवा शासनाची कुठलीही योजना असेल तर ती जनसामान्यापर्यंत कशी पोहोचता येईल याच्यासाठी पूर्ण आमची टीम काम करते. याच्यामध्ये आता तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस जर समज तुमच्याजवळ केंद्र नसेल, कुठलंच केंद्र नसेल इंटरनेट कॅफे वगैरे, तर तुम्ही घर बसल्या आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही डॉक्युमेंट पाठवू शकतात किंवा कॉल करून माहिती विचारू शकतात. आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ आणि तुमच्या कागदपत्र घेऊ, पूर्ण तुम्हाला तुमची पाहिजे ती पूर्ण माहिती दिल्यानंतर तुमचा फॉर्म फिलअप करू, भरून देऊ. त्याची प्रिंट तुम्हाला व्हॉट्सअपला वापस पाठवली जाईल. पूर्ण तुमच्या ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत तुम्हाला टोटल मार्गदर्शन हे फ्रीमध्ये राहील. ऑनलाईन फॉर्म भरण्याचे फीसचे चार्जेस राहतील. फक्त आमची जी सेवा आहे त्या सेवेचा चार्ज पुढे टाकला जाईल. त्याप्रमाणे तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील ऑनलाईन फॉर्म भरण्याचे. बाकी इतर तुम्हाला चार्जेस कुठलेही आमच्याकडून घेण्यात येणार नाही आहेत. मार्गदर्शन हे फ्री राहणार आहे. आणि वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचं 12वी नंतरचे बी शाखेचे तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल इतर कुठल्याही बी कोर्सचे तर त्याची पण माहिती आम्ही देऊ. ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करून तुम्ही त्यामध्ये जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत व्हॉट्सअप ग्रुपसाठी तुम्हाला जे ॲड करायचं आहे त्याच्यात त्या नंबरवरती तुम्ही तुमचा मेसेज टाका. त्या मेसेजमध्ये शिको यारो एवढा मेसेज टाका. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करू. आणि वैयक्तिक मुलींचे असतील तर मुलींचं फक्त काय करा फिमेल नाव द्या आणि मुलांचं असेल तर मेल नाव द्या. हे नाव देऊन आम्ही तुम्हाला प्रत्येकीच तुमचं पर्सनल डाटा कुठेही जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक वेगवेगळे ग्रुप करून त्याची क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतो. त्याच्यामुळे कुठलीही माहिती लीक होणार नाही. तुम्हाला जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर आम्ही वैयक्तिक देणार आहोत. त्याच्यामुळे त्याच्यातही तुम्हाला अडचण येणार नाही. त्यामुळे तुम्हाला जो नंबर दिला आहे, तुम्हाला पत्ता दिला आहे, त्या पत्त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. फॉर्म भरण्याचं ठिकाण पण दिलेलं आहे सविस्तर. फॉर्म जर तुम्हाला कुठेही जाणे शक्य नसेल तर ओम कॉम्प्युटर्स, जवाहर नवोदय कॉलेज समोर, गडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड, राज्य महाराष्ट्र, पिनकोड 431143 ह्या पत्त्यावर तुम्ही कधीही संपर्क साधू शकतात. मोबाईल नंबर आहे त्यासाठी 95 45 10 13 14.